दुर्दैवाने असं होतंय की जे काही बघा आता अनेक ठिकाणी जसं आपल्याला आठवत असेल 2024ला पण अटल सेतू हा बनून तयार होता. 3 की 4 महिने लावले पंतप्रधान महोदयांची वेळ घेण्यासाठी. दिव्यामधलं एक स्टेशन कसं चालू होईना, अजून काही गोष्टी होत्या. मला वाटतं आता हे उद्घाटनाची सगळी नाटकं बाजूला ठेवून मुहूर्त जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा मुहूर्त काढा. पण आता लोकांसाठी तरी या मेट्रो आणि ह्या ज्या सुविधा आहेत त्या सुरू तर करा. मग येऊन फिता कापा नंतर जेव्हा वाटेल तेव्हा. मुख्यमंत्री आता दिल्लीत गेले होते की आता त्यांचं म्हणणं आहे की टेस्टिंग चालू आहे मेट्रोची त्याच्या आधी निमंत्रण द्यायला गेलो होतो कारण की पंतप्रधान आपला दौरा कळल्यानंतर ते निमंत्रण द्यायला गेले होते. पण टेस्टिंग चालू आहे किती महिने? मी ऐकलं 2-3 महिने टेस्टिंग चालू आहे. आणि काय घ्या 1 वर्ष ते म्हणतात. आणि ही खरं तर कुठच्याही एजन्सीची, कुठच्याही शासकीय एजन्सीची ट्रिक असते. जोपर्यंत एखाद्या मुख्यमंत्र्याची किंवा मंत्र्याची वेळ मिळत नाही, तोपर्यंत रंगरंगोटी चालू ठेवा, टेस्टिंग चालू ठेवा, ब्रिज असेल तर लोड टेस्टिंग चालू ठेवा, लाईटचं कनेक्शन पूर्ण करू नका. म्हणजे दाखवायला मोकळे की बघा अजून तयार नाही झाले म्हणून मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही. काल 11 वर्षाच्या मुलाचा जीव गेलेला आहे. तिथे पण मला वाटतं मागच्याच आठवड्यात ह्याच स्थानिक लोकांनी तिथे आंदोलन करून तिथे एकत्र येऊन प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. पण प्रशासन झोपलेलं आहे. आणि मग जीव कोणाचा गेल्यानंतर 4 लाख 5 लाख असं काही तुम्ही कॉम्पन्सेशन देता. पुढे काय? एक मिनिट इकडचं चाकण हिंचवडी दोन्ही म्हणजे आयटी मॅन्युफॅक्चरिंग सगळं. आपल्याला आठवत असेल जेव्हा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला मार्चमध्ये, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया ही होती मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर की मुख्यमंत्री हे ॲलिस इन वंडरलँड सारखे वागत आहेत. त्यांना वाटतं सगळं काही चांगलं आहे, सगळं काही अलबेल आहे, पण जमिनीवर परिस्थिती फार वेगळी आहे. एका बाजूला आपण जागतिक स्तरावर चर्चा करतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, यामुळे जॉब्स कमी होतील किंवा रिप्लेस होतील. आणि आपल्याकडे दुर्दैवाने रस्त्यावर खड्डे आहेत. जिथे प्लॉट्स दिलेत मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्सना किंवा आयटी क्षेत्राला, तिथे इलेक्ट्रिसिटीचं पूर्ण काही सप्लाय नाहीये. पाण्याचा अजून सप्लाय इथे हाऊसिंग सोसायटीजनं झाला नाहीये. इथे जे आजूबाजूला एम्प्लॉईज राहतात किंवा इतर रहिवासी आहेत, त्यांना जी काही प्रत्येक शहरामध्ये नागरी सुविधा मिळायला पाहिजे ती मिळत नाहीये. ह्याच्यामुळे महाराष्ट्रातून ह्या कंपन्या जेव्हा स्थलांतरित होतील, ते जॉब्स गेल्यानंतर तो जो धक्का असेल तो फार मोठा असेल. परवाकडे पण चाकणमध्ये जे मी बघत होतो, 20 कंपन्या ह्या इथून स्थलांतरित जर झाल्या दुर्दैवाने, तर जवळपास 4,500 ते 5,000 नोकऱ्यांवर, रोजगारांवर फरक पडू शकतो. आहेत का तेवढ्या संधी आपल्याकडे उपलब्ध करून देण्यासाठी? नाहीयेत. आणि मुख्यमंत्री एका बाजूला डायव्हर्सला किंवा कुठेही जाऊन परदेशी जाऊन मोठ्या मोठ्या सह्या करून येतात. पण मग आपण जे आहेत, ज्या कंपन्या आहेत त्यांच्याबद्दल का नाही लक्ष देत? सर अपन प्रेस मधले प्रेस से ओके चलो एक सवाल लेते रेजिडेंट से, बाकी तो अभी चर्चा आपसे हुई लेकिन जी और हमें अब उम्मीद भी नहीं है कि प्रॉब्लम सॉल्व होगी। एमआरडीए, एमआईडीसी, स्टेट गवर्नमेंट इसी के बाद जिला से मीटिंग होती है, आश्वासन मिलते हैं, काम नहीं। अभी हम ऐसा क्या करें कि ये काम हो? हमको 1 साल का टारगेट रखना होगा। 15 अगस्त 2027 तो रिवर्स प्लानिंग करके जो सारी प्रॉब्लम हम डिस्कस कर रहे हैं, वी नीड टू हैव अ प्लान। बिल्कुल 15 दिन का, 30 दिन का, 60 दिन का, 180 दिन का, 1 साल का। जो काम 2 साल 3 साल में होता है वो, बट एक्शन होना चाहिए। वो करने के लिए आप हमें क्या करें? मैं तो यही सपोर्ट दूंगा कि जो भी आप यहाँ, एक तो ऑफकोर्स मीटिंग्स होंगी या जो भी है वो तो आप करते रहेंगे स्टेट लेवल पे, लेकिन अगर कोई आंदोलन हो, कोई आंदोलन की पुकार हो, तो बिल्कुल पूरा साथ हम आपके साथ रहेंगे। और आपने देखा होगा हमें तो अभी जेनजी से हिम्मत लेनी पड़ रही है, सारे हमारी जनरेशन को। लेकिन मुझे लगता है कि यही बात है कि जब तक कोई आंदोलन नहीं होता, जब तक सरकार की आंखें नहीं खुलती, तब तक ये सरकार हिलती नहीं। अभी परसों जब मैं गया वहां चाकण में, और उसके साथ ही जो ऐसी मेरी एक मीटिंग हुई इंडस्ट्रियलिस्ट के साथ, उसी के बाद दूसरे दिन इंडस्ट्रीज मिनिस्टर को वहां जाके 5 घंटा बैठना पड़ा और सबको साथ लाने पड़ा। अभी उन्होंने 31 अगस्त की टाइमलाइन दी है, डेडलाइन दी है। 1 सितंबर को या फर्स्ट वीक ऑफ सितंबर में जाने वालों वापस चाकण, और कितना काम हुआ देखने वाला। ऐसे ही यहाँ भी करना होगा। तो यहाँ भी 15 दिन या 20 दिन के बाद मैं वापस आता हूँ, और क्या कोई आपसे अप्रोच हुआ है नहीं हुआ है शासन से,
ये देखते हुए तो एक आंदोलन पुकारना पड़ेगा. मला वाटतं मी आपल्याला आज फक्त हिंजवडीवर येईन कारण आज हा विषय महत्वाचा आहे. हा खूप महत्वाचा विषय एवढ्यासाठी आहे कारण आपण पाहतोय एक नुसतं ही काही क्षेत्राची चर्चा नाहीये, शहराची चर्चा नाहीये, पण तरुणांच्या रोजगाराच्या संधी इथून निघून जाण्याची चर्चा. राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांचा सर्वात